नमस्कार मित्रांनो, मोठी आनंदाची बातमी आहे। लाडकी बहिणींसाठी दिवाळी होणार एकदम खास। 9 महिन्यांचे पैसे मिळणार। लक्षात घ्या, बारामतीमध्ये अजित पवार यांनी केली मोठी घोषणा। दिवाळी निमित्त आता मोठी घोषणा त्यांनी केलेली आहे। लक्षात घ्या, लाडकी बहिणी योजनेचे पैसे हे 9 महिन्याचे पैसे मिळणार आहेत असं त्यांनी स्वतः आता इथं सांगितलेलं आहे। आता आपण बघणारच आहोत की नेमकं कोणत्या महिलांना आता हे 9 महिन्याचे पैसे मिळणार, ऑक्टोबरचे, नोव्हेंबरचे काय मिळणार, सप्टेंबरचे कधी मिळणार, किती जणांना मिळणार, किती रुपये मिळणार, पैसे वाढून येणार का, हप्ता वाढणार आहे का, हप्ता डबल होणार आहे का, दिवाळीचे पैसे कधी येणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर तुम्हाला जर वाटत असेल की पैसे मलाही यायला हवेत तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन आधी सबस्क्राइब करा, कारण तुम्ही सबस्क्राइब करत नाही मग असे व्हिडिओ तुमच्याकडे मिस होतात आणि मग तुम्हाला योग्य ती माहिती इथं मिळत नाही। लक्षात घ्या, आत्ताची सगळ्यात आणि अतिशय महत्त्वाची बातमी आहे आपल्या लाडक्या बहिणींसाठी, त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आपल्या लाडक्या बहिणींसोबत। त्यांनी लक्षात घ्या, बारामतीमध्ये बोलत असताना त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे। त्याच्यामध्ये त्यांनी मेळावा चालू होता आणि अजित पवारांनी आपल्या बद्दल काही तिथं पुढे काय होणार लाडक्या बहिणीचं हे तेच त्यांनी सांगितलं की लक्षात घ्या, म्हणले ते काय म्हणाले लक्षात घ्या। कार्यकर्त्यांना त्यांनी काही सल्ले सुचवले की कोणाचंही भानगडीत पडू नका, आपण विकासाची कामे केलेली आहेत त्यामुळेच आपण लोकांपर्यंत घेऊन जाऊ। त्यांना अजून त्यांना थोडंसं पुढे जे काही आधार सीडिंग वगैरे आहे त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी लोकांना मदत करण्यास सुद्धा सांगितलं आहे की कोणाकोणाचं राहिलेलं आहे आधार सीडिंग, त्यांनी कार्यकर्त्यांनी स्वतः त्यांच्या घरी जाऊन आधार सीडिंग केलं आहे का नाही याची चौकशी करायला सांगितली आहे। त्यांचं तसंच की डीबीटी एनेबल्ड आहे का हे सुद्धा करायला सांगितलं आहे। म्हणजे तुमची जी काही ग्रामपंचायत आहे तिथं जर त्यांचे कार्यकर्ते असतील तर तिथं सुद्धा ते तुम्हाला हेल्प करणार आहेत असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे। लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेचा 3रा हप्ता सप्टेंबर महिन्याच्या शेवटी जमा झालेला आहे। आता काही महिलांचे पैसे येत आहेत लक्षात घ्या, आणि आता पुढच्या हप्त्याचे लाभार्थ्यांना प्रतीक्षा आहे आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे हे एकत्र हप्ते येणार आहेत। तुम्हाला माहितीच आहे, त्याची तारीख सुद्धा माहिती आहे की 10 ऑक्टोबर ही तारीख आहे। 10 ऑक्टोबरच्या अगोदर तुम्हाला आधार सीडिंग करायचं आहे, डीबीटी एनेबल्ड करायचं आहे, या सगळ्या गोष्टींची तुम्हाला इथं खात्री करून घ्यायची आपलं सगळं बरोबर आहे का, कारण तरच तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे ॲज अ दिवाळी बोनस म्हणून येणार आहेत लक्षात घ्या। मात्र त्याबरोबरच आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे अजित पवारांनी, इथं मोठा एक विधान सुद्धा केलं आहे, स्पष्ट केलेलं आहे, ते सुद्धा आपण इथं पाहणार आहोत। लक्षात घ्या, कोणतं विधान त्यांनी केलं आहे ते तुम्हाला मी सांगणारच आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवारी बारामतीच्या दौऱ्यावर होते। यावेळी त्यांनी बोलताना अनेक मुद्द्यांचा हात घातला, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना यांनी पुढच्या 9 महिन्यांची तरतूद करून ठेवल्याचं म्हटलं आहे। त्यामुळे लाभार्थी महिलांचे पुढचे 9 हप्ते मिळण्यास कुठलीही अडचण येणार नाही। लक्षात घ्या, पुढचे 9 हप्ते अजून 9 हप्ते हे सोडून ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे सोडून म्हणजे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट असे पुढचे 9 महिने जे आहेत ते 9 महिने सुद्धा इथं आपल्याला आपल्या लाडक्या बहिणींना मिळणार आहेत। पुढे काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी लाडकी बहिणी योजनेवरती बोललेलं आहे, दिवाळीचा आणि जे काही बोनस आहे ते सुद्धा आहे। तर व्हिडिओमध्ये सोडू नका, व्हिडिओ सविस्तर बघा। लक्षात घ्या काय म्हणाले आहेत ते, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या उर्वरित 9 महिन्यांसाठी 35,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे। त्यामुळे या योजनेमध्ये कोणतीही अडचण येणार नाही। महिलांच्या सन्मानासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे। लक्षात घ्या, आपल्याला सध्या आता सगळीकडे अशा बातम्या चालू आहेत की लाडकी बहीण योजनेचे पैसे संपले आहेत, RBIकडे जात आहेत, तर त्यांनी आता स्वतः म्हटलं आहे की असं काही नाही, आमच्याकडे 35,000 कोटींची तरतूद आम्ही पुढच्या 9 महिन्यासाठी सुद्धा करून ठेवलेली आहे। त्यामुळे कोणीही टेन्शन घेऊ नका, पुढचे 9 महिने तुम्हाला सलग महिन्याला 1,500 रुपये येत जातील। आता त्याच्यामध्ये त्यांनी पैसे डबल करायचं असं म्हणलं आहे का, तर नाही, अजून तर त्यांनी असं काही बोललेलं नाही। परंतु ते म्हणले आहेत की जर तुम्ही आम्हाला निवडून दिलं तर आम्ही नक्कीच त्याचे जे पैसे आहेत ते 3,000 पर्यंत नेऊ। म्हणजे अजून फिक्स नाही आहे, पण जर त्यांचं सरकार आलं तर ते पुढं 3,000 रुपये हे प्रति महिना म्हणजे प्रत्येक महिन्याला 3,000 रुपये हे सरकार आपल्या माता भगिनींना देणार आहे असं स्वतः त्यांनी इथं म्हणलेलं आहे। आता बघूया नेमकं हे 9 महिन्याचे हप्ते तर आलेत आणि आता सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे दिवाळी बोनस। लक्षात घ्या, दिवाळीचा जो बोनस आहे तो येणार आहे 10 ऑक्टोबरला। आता तुम्हाला मी कालही सांगितलं होतं की ज्यांचे पैसे आलेले नाहीत अशा माता भगिनींनी काय करायचं आहे तर तक्रार करायची आहे। तर कुठं करायची आहे तक्रार, तर ती करायची आहे तुम्हाला अंगणवाडी सेविकाकडे तुम्हाला ही तक्रार नोंदवायची आहे, कारण त्यांच्यावरती आता समिती बसलेली आहे। तर समिती जी आहे ती गाव पातळीवर, ग्रामपंचायत पातळीवर जाऊन विविध क्षेत्रामधील ज्या अडचणी आहेत, समजा तुमचं लाडकी बहीण योजना आहे तर त्याच्यामध्ये काही अडचण आली असेल तर त्याच्यावरती ते लगेच सोल्युशन काढत आहेत। आणि तुमचं जे काही आधार सीडिंग असू द्या, बँकचं काही प्रॉब्लेम्स असू द्या किंवा बँकेने तुमचे पैसे कापलेले असू द्या, ते सुद्धा तुम्ही तिथं सांगू शकता। आता बऱ्याच
माता बहिणींचे बँकेचे पैसे बँकेने पैसे कापलेले आहेत, तर त्याच्याबद्दल काय करायचं तर त्याच्याबद्दल तुम्ही बँकेत जाऊन बोलू शकता की कुणीही पैसे कापू शकत नाही. आदित्य तटकरे मॅडमने सुद्धा याच्यावरती त्यांना कारवाई करू असं सांगितलं आहे. आता तरीसुद्धा तुमचे पैसे कापले असेल तुम्ही कमेंट्समध्ये लिहा की आमचे पैसे एवढे एवढे कापले आणि कोणती बँक आहे आणि कोणती शाखा आहे हे सुद्धा सांगायचं आहे. आणि कोणत्या महिलांना अजून पैसे आलेले नाहीत अशा सगळ्या महिलांनी इथं पैसे आले नाहीत आणि तुमचं जे काही गाव आहे ते सुद्धा टाकायचं आहे. ज्या महिलांना आता लक्षात घेते एक महत्त्वाची गोष्ट की कोणाकोणाला फक्त 1500 आलेले आहेत, जुलै महिन्यात फॉर्म भरून सुद्धा 1500 आलेले आहेत. आता त्यांचं काय लक्षात घ्या, तुमचा फॉर्म कधी अप्रूव्ह झाला होता त्याच्यावर पण डिपेंड आहे. पण तुम्ही ज्यांनी फॉर्म जुलै आणि ऑगस्टमध्ये भरला आहे त्यांना 4500 रुपये यायलाच पाहिजे, तरीही 1500 रुपये झालेत. तर त्यांना 10 ऑक्टोबरपर्यंत थोडंसं वाट बघायचे. 10 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला राहिलेले उर्वरित सर्व जे पैसे आहेत ते मिळणार आहेत. आणि असे भरपूर केसेस आहेत ज्यांना फक्त 1500 रुपये आलेले आहेत. लक्षात घ्या, ते खरं तर 4500 रुपयाला पात्र होते तरी पण त्यांना 1500 रुपयाचंच वेतन इथं भेटलेलं आहे. परंतु लवकरच ह्याच्यावरती आता आपण सरकार त्याच्यावरती तोडगा काढून 10 तारखेपर्यंत हे पैसे सगळे जमा करणार आहे. आता कोणाकोणाला फक्त 1500 रुपये भेटले त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आणि असे काही व्यक्ती आहेत ज्यांना फक्त 3000 रुपयेच भेटलेत, 1500 रुपये भेटले नाहीत. आता मग ह्या 1500चं काय, तर त्याच्याबद्दल सुद्धा लवकरच आता इथं शासन निर्णय घेऊन तुमचा जो काही राहिलेले जे उर्वरित पैसे आहेत आणि ऑक्टोबर नोव्हेंबरचे जे पैसे आहेत ते ॲज अ दिवाळी बोनस म्हणून देत आहेत, हे लक्षात घ्यायचं सगळ्यांनी. आता हे झालं याच्या संदर्भात. परंतु गॅसचं संदर्भात सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट ते की गॅसमध्ये सुद्धा काही जणांना फक्त 300 आलेत. आज सुद्धा मी कमेंट्स वाचले की फक्त 300 रुपये आले दादा, किंवा आम्हाला फक्त 500 रुपये आले, तर आम्ही काय करायचं याच्यावरती, आम्हाला पैसे मिळणार नाही का? तर असं काही नाही मित्रांनो, तुम्हाला सुद्धा सर्व उर्वरित जे पैसे आहेत म्हणजे 7500 रुपये तुमच्या हप्त्यांचे प्लस 830 रुपये हे दोन्ही मिळून तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटवरती लवकरच पाहायला भेटतील दिवाळीच्या अगोदर. दिवाळी गिफ्ट तुम्हाला, कारण हे दिवाळीचं गिफ्ट असणार आहे तुमच्यासाठी 830 रुपये प्लस 7500 आणि राहिलेल्या 9 महिन्यांचे सुद्धा पैसे हे आपल्या अकाउंटवर व्यवस्थित महिन्याच्या महिन्याला येणार आहेत, असं अजितदादा पवारांनी स्वतः गुरुवारी झालेल्या सभेमध्ये बारामतीमध्ये त्यांनी स्वतः सांगितलं आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये हे करणारच आहोत. आता ह्याच्यामध्ये गॅस एजन्सीमध्ये खूप सारे प्रश्न आहेत गॅस संदर्भात, गॅसचे काही सबसिडी भेट संदर्भात की आमचं HP आहे, आमचं इंडियन आहे, आमचं भारत आहे, काय करायचं. लक्षात घ्या, कुठलीही गॅसची कंपनी असू द्या तुम्हाला पैसे हे मिळणार आहेत. फक्त त्यासाठी एक अट आहे की तुमची KYC झालेली पाहिजे. KYC ही लेटेस्ट पाहिजे. आम्ही 2 महिन्याखाली केली, 4 महिन्याखाली केली असं नको आहे. ह्या महिन्यामध्ये KYC केलेली असावी, किंवा आता केलेली नसली तरी 1-2 महिन्यापूर्वीची असले तरी चालतं, पण वर्षाची KYC तर चालणार नाही आहे. लेटेस्ट KYC करायला इथं सांगितलेली आहे, तिथं लक्षात घ्या. आणि दुसरं म्हणजे की अजून काही जणांची असं गोष्ट होती की आमचं जे काही गॅस एजन्सीवाले आहेत ते KYCला नाही म्हणतायत, तर त्यांना थोडी विनंती करा, गॅस एजन्सीवाले तुमची KYC नक्की करून देतील. ह्याच्यामध्ये काही तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलला आधी पटकन काय करायचं, सबस्क्राईब. अशा महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे हे महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. आणि सबस्क्राईब न केल्यामुळं तुमच्यापर्यंत असे व्हिडिओ पोहोचत नाहीत आणि मग तुम्हाला योजनेचा लाभ उशिरा मिळतो किंवा मिळत नाही. त्यासाठी सबस्क्राईब करायचं आणि घंटीचं बटन आहे ते दाबून ठेवायचं, म्हणजे लवकर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.